श्रीकृष्ण भगवंतांच्या चरणी विनम्र दंडवत प्रणाम करतो। श्री दत्त मंदिर महानुभाव देवस्थान शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं जागतिक महिला दिन सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी उद्घाटन केलं त्या तपस्विनी सोनूताई शास्त्री नागापूरकर, प्रमुख अतिथी प्राध्यापक भारतभूषण शास्त्री, डॉक्टर नितेश रामटेके सर, डॉक्टर सौ माधुरी कोकोडे मॅडम ज्या नायर, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला माननीय शेंडे साहेब। या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कार देण्यात आला त्या पुरस्कारार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। डॉक्टर दीपकजी गणवीर यांनी संपादित केलेलं सर्वज्ञ संस्कार हे एक अतिशय महत्त्वाचं साहित्य लेखन लोकार्पण करताना आम्हालाही अतिशय आनंद झाला। आत्ता महदंबा साहित्य संमेलन झालं, त्याची प्रतिक्रिया पटकन संस्कार रूपानं बाहेर आली। इतकी तत्परता असणारे डॉक्टर दीपकजी गणवीर यांच्या कार्याबद्दल कौतुक वाटतं। माननीय आमचे सन्मित्र सन्माननीय राजकुमारजी ज्यांनी महदयसांचा पूर्णपणे जीवनपट उलगडून दाखवला, ते आदरणीय सर खोब्रागडे सर, इथे उपस्थित सर्व महानुभाव आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहोत। मला खरं म्हणजे तुमच्या सहनशक्तीची आणि तुमच्या त्या ऐकण्याच्या क्षमतेबद्दल असं वाटतं की ही क्षमता आम्हाला देवा, ही ऐकण्याची क्षमता आम्हाला दे। किती वेळपासनं तुम्ही सगळ्यांना ऐकता आहात आणि म्हणून महिला शक्तिशाली आहे। महिला शक्तिशाली याच्यासाठी आहे की ती केवळ ऐकते म्हणून नाही, आयुष्यभर नुसती ऐकत आलेली आहे। नुसते लोक तिला सुनवत आलेले आहे, ऐकवत आलेले आहे आणि ती नुसती सहन करीत ऐकत गेलेली आहे। आणि तिचा दिन साजरा करताना पुरुष किती दिन केले सर तुम्ही, त्याच्याबद्दलही मला अतिशय कौतुक वाटतं सरांचं। महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेनं 9 महिने वंशाचा दीपक आपल्या गर्भात जपला आणि 9 महिने त्याचं इतकं पालन करत तो दीपक प्रज्वलित कायम ठेवला, ही महिला करते। कारण ती सृजनाची माता आहे, नवनिर्मिती क्षमता तिच्या ठिकाणी आहे, म्हणूनच त्या शक्तीची पूजा आहे। ती शक्तिशाली आहे आणि तीच महिला जी गर्भात 9 महिने 9 दिवस दीपक प्रकाशित ठेवू शकते आणि कायम त्या दीपकाला बाहेर या विश्वात आणल्यानंतरही तो दीपक या विश्वाला प्रकाशित करण्यासाठी झटत असतो, झिजत असतो। आणि तीच महिला 100 वर्ष या मंदिरातला दीप सुद्धा सातत्यानं पाजळ ठेवते। इतकं महनीय कार्य महिलेशिवाय कोणी करू शकत नाही। तिच्या शक्तीची कितीतरी उदाहरणं मला देता येतील, इतकी प्रचंड शक्तिशाली महिला आहे। मग इतकी प्रचंड शक्तिशाली ज्या महिलेच्या बद्दल ती शक्तीचं रूप म्हणून तिची पूजा झाली आहे, ज्या शक्तीबद्दल अनेकांना, जी रामायण घडली, महाभारत घडली, त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार कोण असेल तर ती स्त्री दिसते, तिच्याबद्दल बोलल्या जात आहे। पण ती स्त्री कशी होती हो, तिच्याबद्दलचा इतिहास पाहिला तर बापरे, रामटेके सरांनी सांगितलंय, खोब्रागडे रामटेके सरांनी, की पारंपरिक समाज व्यवस्था पाहिली आणि ती षडवर्णाची व्यवस्था मानतो, चातुर्वर्णाची मानत नाही। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया, आणि सर्वात शेवटचा नंबर आहे स्त्रीचा। आणि ह्या स्त्रियांच्या वाट्याला काय आलं, चित्र बदललंय, रूप बदललंय, स्वरूप बदललंय, पण गुलाबी तीच आहे।
काय होतं, ती गुलाबीचं चित्र कसं होतं स्त्रीचं? तिच्या गळ्यात साखळ दंड होते, त्या साखळ दंडांना हातही करकचून बांधले होते, त्या साखळ दंडाचा लोंबक इथेही आला होता आणि ते साखळ दंड पायापर्यंत बांधून स्त्रीला गुलाम म्हणून दाखवलं गेलं होतं. हे स्त्रीचं गुलामीचं चित्र प्राचीन काळामधलं आहे. आता चित्र बदललं पण गुलामी तीच आहे. चित्र बदललं म्हणजे कपाळावर सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू आलं बंधनाचं, ते जे आतमध्ये गळ्यामध्ये लोढणं होतं तिथे मंगळसूत्र आलं सप्तपदीचं, त्या हातात जे कंकण होते, जे बेड्या होत्या तिथे बांगड्या आल्या, कंकण आली, ज्या पायात बेड्या होत्या तिथे तोरड्या आल्यात. म्हणजे तिथेही तुम्हाला चित्र बदललं, स्वरूप बदललं, पण बांधूनच ठेवलंय. अशा स्त्रीला जिनं निर्माण केलं, ज्या पुरुषांना निर्माण करणारी स्त्री आहे, त्या सगळ्यांना आता ताईंनी अतिशय उत्तम दाखला दिला, अतिशय उत्तम पद्धतीनं मांडणी केली का तिने पुरुषाला जन्म दिला आणि अवतारांना सुद्धा जन्म दिला म्हणून ती श्रेष्ठ, आणि ज्या अवतारींनी तिच्या गर्भात जन्म घेतला म्हणूनही ती श्रेष्ठ. या सर्वांगानं सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिशाली स्त्री आहे. आणि त्या स्त्रीची अवस्था पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये किती भयंकर होती हो, किती भयंकर. म्हणजे सती जाण्याची प्रथा सांगितली. स्त्री पुरुष तुलना नावाचा ताराबाई शिंदेनं ग्रंथ लिहिला. सती जाण्याच्या प्रथेमध्ये फक्त स्त्रीनी सती जायचं, नवरा मेला की बायकोनी उडी टाकायची. मग एखादी त्याची आवडती पत्नी मेल्यानंतर नवरोबानी का उडी नाही टाकली? तो काय नाही सता गेला. ही जर सती गेली तर तो सता का नाही गेला हा प्रश्न ज्योतिबा फुल्यांनी विचारला. एका नवऱ्याला 2 बायका, 3 बायका, 4 बायका करण्याचं स्वातंत्र्य, आणि एका स्त्रीला पती हाच परमेश्वर म्हणून समाधान मानणं आणि तेही बंधनात राहणं, ही कुठली समानता होती? अहो इतकंच काय, पती हा परमेश्वर मानल्यानंतर तो जर दारू पिऊन घरात आला आणि घरात आणल्यानंतर दारू पिण्याच्या अवस्थेमध्ये त्यानं बायकोला झोडपलं, लाता लाता मारल्या, तरी नवरा हा परमेश्वराचं रूप आहे म्हणून त्यांनी मला पाय मारले, लाता मारल्या म्हणून त्याच्या लाता पाय दुखले असे म्हणून त्याचे पाय तूप लावून चोळून देणारी ती महिला, ती स्त्री, ती पत्नी, धर्मपत्नी, सहधर्मचारिणी, कसली बंधन आहेत? ही कसली बंधन आहेत? तिन्ही सती जायचं, तिन्ही नवऱ्याचे पाय चोळून द्यायचे, पुन्हा नवऱ्याला आवडते तेच पदार्थ तिने खायचे, दुसरे तुला खाता येणार नाही. ज्या नवऱ्याचे देव आहे, ज्या कुळामध्ये ती गेली ते स्वीकारायचे. सगळं सगळं नवऱ्याचं, त्या कुटुंबाचं, त्या घराचं. तिचं काय? तिच्या अस्तित्वाचं काय? तिला काही स्वतःचं जीवन आहे? आणि जी सुरुवातीला जन्मल्यानंतर मुलगी आहे की मुलगा आहे हे सुद्धा तपासण्याचं यंत्र आलं, आणि तिथेच गर्भपाताचे प्रयोग सुरू झाले, भ्रूण हत्या सुरू झाल्या. मुलीचा जन्म नको इतका तिटकारा आणि किळस वाटायला लागला. भ्रूण हत्येचे प्रकार प्रचंड वाढले. त्याच्यानंतर ती मुलगी कशी बशी जन्माला आली तर ती मुलगी आहे, मुलगा नाही. मुलीसारखं वागलं पाहिजे, मुलीसारखं राहिलं पाहिजे, तुला बरोबर असं असं वागता येणार नाही, सायंकाळची वेळ झाली घरी बस, तू मुलगा नाहीस. तिच्यावर बालपणापासून तशा पद्धतीचे संस्कार टाकणं की तू मुलगा नाहीस, तू कुलदीपक नाही, तू वंशदीपक नाही, तू दुय्यम आहेस, हे बिंबवण्याचं काम पुरुषी सत्तेनं, पुरुषी संस्कृतीनं सातत्यानं तिच्यावर केलं. त्याच्यानंतर तिनं पुढे जाऊन
मोठी झाली, कॉलेजमध्ये गेली, लग्न झाल्यानंतर नवरा तिला आला. पहिले आई वडिलांच्या बंधनात, नंतर नवऱ्याच्या बंधनात बायको म्हणून, तिकडे कोणाची सूद म्हणून बंधनात, आणि पुन्हा तिकडून पुढे गेल्यानंतर मुलं आणि त्यांची सेवा. पुणे म्हातारपणात पुन्हा नवऱ्याची सेवा आणि सगळ्या मुलांचं संगोपन आणि मुलांच्या मुलांचं संगोपन. आजीचे नाते, म्हणजे सगळे नाते गोते तिनं जोपासले, सगळ्या भूमिका तिनं वठवल्या प्रामाणिकपणे, सगळं घर बांधून ठेवण्याचं काम तिनं केलं. आणि इतकी शक्तिशाली, प्रचंड परिश्रम करणारी महिला, इतकी प्रचंड ऊर्जा असणारी महिला, आणि इतकी शक्तिशाली असताना ती दुय्यम का? तिच्या ठिकाणी एक वेगळेपण का? किंवा तिला असं वेगळं म्हणजे तिची पिळवणूक, फसवणूक, शोषण का करावं वाटलं? किंवा तिला दुय्यम ठेवावं का वाटलं? किंवा का म्हणून तिने ते स्वीकारलं? हे प्रश्न रामटेके सरांनीही निर्माण केलेत. तिच्या अस्तित्वाचे प्रश्न आहेत. तिने स्वतःला विचारावेत का मी आता काय करावं? अतिशय महत्वाचे प्रश्न. मी कुठे जावं? आणि अशा म्हणजे तिचा नवरा मेला तरी तिचे अतिशय सुंदर असणारे केश आणि ते केश वपन करणं, सगळ्या प्रथा होत्या. बालविवाह प्रथा म्हणजे ज्या मुलीला कळतही नव्हतं की आपल्याला नवरा असतो, लग्न करावं लागतं, आणि तो नवरा म्हणून जेव्हा समजायला लागते तोच तिचा नवरा मरून जातो. आणि तिला जेव्हा संसार कळावा त्या वयात तिला वैधव्य भोगावं लागतं, विधवा म्हणून जगावं लागतं, सगळ्या नजरांना छेडावं लागतं, झेलावं लागतं. अशा पद्धतीची जगणारी स्त्री आपल्याला दिसते आहे. या पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये ती दिसली आहे. ती अबला करून टाकलेली आहे. आता सबलीकरणाचे प्रयोग सुरू झालेले आहेत. ती शक्तिशाली म्हणण्याचे प्रयोग सुरू झाले. मग कुठेतरी न्यूयॉर्कच्या महिलांनी 1910 मध्ये आम्हाला पगार मिळावा बरोबर, आमच्या नोकरीचे तास बरोबर पकडल्या जावे, आम्हाला सुट्टीचे बरोबर प्रयोग म्हणजे माणसांबरोबरचे हक्क आणि अधिकार आम्हाला मिळावे म्हणून कुठेतरी महिलांच्या बाबतीत जाणीव जागृती करण्यासाठी मोर्चे काढले. त्या दिवसापासून जागतिक महिला दिन सुरू झाला. फॉरेनच्या बायांच्या डोक्यातली ही, आणि ती तर घटना 1910ची आहे. पण या घटनेच्या आधी 12व्या शतकातली घटना अत्यंत महत्वाची आहे. आणि ती अत्यंत मोलाची आणि अत्यंत महत्वाची, ज्याबद्दल बोललं गेलंय की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे प्रवर्तक, संस्थापक, ज्यांनी महिलांना, स्त्रियांना आणि पुरुषांना मोक्षाचा अधिकार बहाल केला, देवा धर्माचा पूजनाचा अधिकार बहाल केला. ही सामान्य बाब नव्हती. ही सामान्य बाब नव्हती, अतिशय कठीण बाब होती. कारण जिथे सगळी दारं बंद आहेत, धर्माची दारं बंद आहे, मोक्षाची दारं बंद आहेत, पूजनाची दारं, अरे पूजेमध्ये जरी तुम्ही गेला तरी तुमच्या सावलीनं विटाळ होत होता. हो, तुम्हाला स्पर्श करायचं नाही, दूर ठेवायचं. स्त्री हा आध्यात्मिक मार्गातील धोंड आहे. मंगलकारक आणि शुभ कार्यामध्ये तिचा शिरकाव नको का? अरे जिच्यातून तर तुम्ही जन्माला आले, आणि तिच्याबद्दलचा विटाळ कशासाठी? हे प्रश्न एवढे वर्ष सातत्यानं विचारले गेले. आणि ते प्रश्न 12व्या शतकात सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी सोडवलेत. त्यांनी महिलांना ती जाणीव जागृती करून दिली. कोण नव्हतं त्यांच्यासोबत? महदाईचा म्हातारी चर्चक होती, जिज्ञासू होती, काहीतरी पुसतची असे सातत्यानं ती विचारत होती म्हणून लीळा चरित्र जन्माला आलं. तिनं विचारलं नसतं तर अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या नसत्या. सर्वज्ञांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीवन कर्तृत्वाचे अनेक पैलू प्रकाशात आले नसते जर महदाईसाने प्रश्न केले नसते. तर प्रश्न पडणं हे जिवंत माणूस असण्याचं लक्षण आहे, आणि पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघणं हे बुद्धिवान असण्याचं लक्षण आहे. महदाईसा बुद्धिवान होती. अनेक महिला तिथे आहेत. आणि आता ताईंनी सांगितलं का, तो सगळ्या महिलांच्या कोंडाळ्यात स्वामी बसलेत. सारंग पंडिताच्या मनात किलबिश तयार होतं की महिलांना सांगतायत का स्वामी, पुरुषांना वगैरे नाही का?
आणि त्या किलमिशाला उत्तर दिलंय तिथे स्वामींनी, या तुमचा तो जीव आणि यांचा काय जीवनीय? बाई पुरुष होऊनी असावे, मनुष्य मात्र होऊनी असावे. हे पहिले ज्ञानसूत्र जे आहे ना, ते ज्ञानसूत्र स्वामींनी या स्त्रियांच्या मस्तकात आणि मेंदूत टाकले आणि तिला परिपूर्ण स्वातंत्र्य दिलं. तिच्या पारतंत्र्याच्या पारंपरिक सामाजिक संकेताच्या जितक्या काही बेड्या होत्या त्या या विचारसूत्रानं तडातर तोडून टाकल्या आणि स्वातंत्र्याचं निर्मळ हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटवलं. म्हणून स्वातंत्र्याला त्यांनी मोक्ष म्हटलं आणि पारतंत्र्याला त्यांनी बंध म्हटलं. हे स्वामींचं कर्तृत्व होतं. ही साधी आणि सामान्य बाब नव्हती, जिथे स्वामी सगळीकडून विरोध पत्करतात आहे. पारंपरिक उच्चकुलीन लोक, पंडित लोक त्यांचा विरोध करतायत. तिकडे मोघल साम्राज्याचं आक्रमण झालेलं आहे. इकडे मंत्रतंत्रवाले त्यांची दुकानदारी बंद झाली म्हणून जादूटोणावाले सुद्धा स्वामींना वेगळ्या नजरेनं बघायला लागलेले आहेत. आणि तिकडे आपल्याच धर्मामध्ये जातीभेद, धर्मभेद, मोक्षाची दारं सगळ्यांसाठी बंद ठेवणाऱ्या लोकांचं विषमता धिष्ठित असं जगणं आहे. आणि तिथेच हेमाद्री पंडित यांचा चतुर्वर्गीय चिंतामणी सारखा ग्रंथ निर्माण होतो, जिथे 365 दिवसामध्ये 2000 व्रत वैकल्य कशी करायची हे सांगणारा सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या विचाराच्या विपरीत असा धर्मग्रंथ तो निर्माण करतो. अशा पर्यावरणात स्त्रियांना, शूद्रांना मोक्षाचा आणि धर्माचा अधिकार बहाल करण्याची, आणि ती केवळ बहाल करण्याची नाही, ती केवळ आचारसंहिता नाही, ती बोलण्याची नाही, ती कृतीयुक्त आचार पद्धतीत रुजवण्याची, आचरे तयाचा धर्म म्हणून समजावून सांगण्याची आणि ती कृतीयुक्त अशी नवनिर्माणांची कार्यशाळा स्वामींनी त्या काळात सिद्ध केली होती. ती नवनिर्माणांची कार्यशाळा होती. स्वामींना हे सांगायचं होतं की स्त्री आणि पुरुष भेद नाही, दोन्ही सारखेच. सगळ्यांना, तुम्हाला भावना आहे, यांना भावना आहे, त्यांना विचार आहे, तुम्हाला विचार आहे, त्यांनाही मन आहे, यांनाही मन आहे, त्यांचंही रक्त लालाय, यांचंही रक्त लालाय, त्यांचाही विचार आहे, यांचाही विचार आहे. पुरुष आणि स्त्री भेद कुठून आलाय? जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ती आवश्यक, आणि गरज नसती तर दुय्यम. यूज अँड थ्रो ही नौटंकी पुरुषांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. ह्या अशा पद्धतीचं विपरीत वागणं. सर म्हणतात की मी घरची कामं बरोबर करतो, महिलेच्या बरोबर कामं करतो. बरोबर आहे. आता पुरुषही शिकले. जेव्हा बायको काम करायला लागली, नोकरी करायला लागली, 4-2 पैसे आणायला लागली ना, तेव्हा नवऱ्याने लाज वाटली की आपण आता कसं फुकाचं खाऊ. त्यालाही काम करावं लागलं. मी सुद्धा काम करतो, माझी बायको नोकरी करते, करावं लागणार. स्त्री पुरुष समानतेच्या नुसत्या गपाड्या मारून होत नाही, ते कृतीयुक्त पाहिजे. मास्तरला तर बुटाच्या लेस पासून तर डोक्याच्या केस पर्यंत सगळे विद्यार्थी नेहात असतात, आणि त्याच्यात जर खोट असेल तर काय परिणाम होणार आहे हो पुढच्या पिढ्यांवर. तो जर बोललं तसं वागत नसेल, कृती तशी उक्ती नसेल, तर तुमच्या बोलण्याचा, विचार करण्याचा काहीही परिणाम होत नाही. स्वामींचं कृतीयुक्त आचरण होतं, आणि म्हणून प्रचंड प्रभाव तत्कालीन समाज व्यवस्थेवर होत होता. त्याच्यामुळे सगळे त्यांच्या स्वामींच्या प्रेमात पडले होते. त्यांना स्थितीला प्राप्त होत होती. ते वेळेपिसे होऊन जात होते. अनेक प्रकार, मला अनेक गोष्टी सांगता येईल. विटाळ कल्पना प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सरांनी सांगितली, आणि ह्या सगळ्या कल्पना तत्कालीन काळापासून सगळ्या मानवी मनात आल्यानंतरही आतापर्यंत स्त्री आणि तिच्या वाट्याला येणारं दुय्यमपण, तिच्या वाट्याला येणारी कामं, तिच्या वाट्याला येणारं 4 भिंतीतलं जगणं, ती फक्त चूल आणि मूलपर्यंत मर्यादित, पारंपरिक संकेताच्या दाव्यानं बांधलेल्या जखडलेल्या जनावरासारखं तिचं असं जखडलेलं जगणं हो स्त्रीचं. आणि त्या जखडलेल्या जगण्याला आपण स्वीकारायचं,
एखादा शेणात किडा जन्मावा आणि शेण वाढल्यानंतर शेणातच मरावा, असंच आपलं आयुष्य असायचं की फुलं पाखरासारखं स्वच्छंदी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आम्हाला या जन्मात आणि या जगण्यात कधी प्राप्त होणार आहे? की या फुलावरचा सुगंध घेऊ दे आणि या सृष्टीवर, या पृथ्वीतलावर हे माझंच विश्व आणि मी त्या विश्वातला म्हणून मनमुराद आनंद घेऊन स्वातंत्र्याचं सुख भोगत मलाही जीवनेच्छा पूर्ण करू दे, ही विचार भावना स्त्रियांच्या मध्येही निर्माण झाली पाहिजे ना, ती मनोवृत्ती तयार झाली पाहिजे ना. मलाही पुरुषांसारखं सगळं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे. एकदा भगवान गौतम बुद्ध रानात जात होते. रानातून जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी होते, शिष्य होते. त्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर दूर वाटते कुठेतरी पाणी मिळणार का शोधत होते. एक झोपडी दिसली, झोपडीचं दार किलकिलं होतं. त्या किलकिल्या दारातनं त्यांनी आतमध्ये जो टाकली, तिथे त्या दाराचा दरवाजा ठकठकला आणि आतमध्ये कुठल्या तरी स्त्रीची कंकणं ऐकायला आली. आणि ते ऐकल्याबरोबर भगवान गौतम बुद्धाचा आवाज तिनं ऐकला आणि ती लगेच बाहेर आली दरवाजा उघडून. अत्यंत मृदू स्वरात, मितभाषी, प्रसन्न चेहऱ्याचे भगवान गौतम बुद्ध तिला म्हणाले, भदंती, आम्हाला पाणी हवे आहे. तेव्हा ती आतमध्ये गेली, क्षणभर थांबली, दचकली, विचार केला, जे पाणी आपल्याला मागतात आहे ते तर संन्यासी पुरुष आहे आणि आपण तर अस्पृश्य स्त्री, आपण पाणी कसं द्यायचं? आपल्याला कोणता तो अधिकार? आणि म्हणून ती परत बाहेर आली आणि भगवान गौतम बुद्धाकडे बघून म्हणाली, भदंत, क्षमा असावी, आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही कारण आम्ही अस्पृश्य आहोत. तेव्हा भगवान गौतम बुद्ध हसले आणि तिला म्हणाले, भदंती, आम्ही तुम्हाला पाणी मागितले, जात मागितले नाही. आम्ही तुम्हाला पाणी विचारले, जात विचारली नाही. आम्हाला पाणी हवे आहे, आम्हाला सत्य हवे आहे. जात ही काल्पनिक गोष्ट आहे, आम्हाला काल्पनिक गोष्ट नको आहे. तेव्हा अनेक वर्षापासूनच्या जातीयतेच्या शृंखलेत बद्ध असलेली ती स्त्री स्वातंत्र्याचं मोकळं हास्य घेऊन परत घरात गेली आणि तिनं पाणी आणलं. ती भगवान गौतम बुद्धाला त्यांची तृषा तृप्त केली. सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना मैफिलीतील गाण्याचा, ना आमंत्रक ओठातील हसड्याचा. सर्वात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळाखळा तुटण्याचा. हा पारतंत्र्याच्या शृंखला खळाखळा तुटण्याचा मधुर स्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला त्या शतकात दिला. आम्ही त्यांचे पाईक आहोत, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, आम्ही त्यांचे विचार प्रसारक आहोत, आम्ही ज्ञान मोचक आहोत. आम्ही ज्ञानाचा दीप 100 वर्षापासून प्रज्वलित केला. नुसते दिवे पाजळून चालणार नाही, नाहीतर मेर्क्युरी लाईटही लावले असते ना. मेर्क्युरी लाईट आणि दीप प्रज्वलनामध्ये हाच तर फरक आहे. मेर्क्युरी लाईटने दिवा आणि प्रकाश मिळतो, पण दीप पाजळल्याने अंतःकरणातला काळोख नष्ट होऊन तिथे ज्ञानाचा दीप पाजळला जातो. अंतरीचं अज्ञान संपलेलं असतं. आणि म्हणून हे विचाराचे दीप केवळ बोलण्याचे महिला दिन नाही, केवळ बोलण्यापुरतं नाही, आजच्या पुरतं नाही. तुम्ही सजले पाहिजे, तुम्ही आनंद सोहळे साजरे केले पाहिजे, अतिशय आवश्यक आहे. प्रेम उत्साह मनमुरादपणे साजरा केला पाहिजे, पण त्याच्यासोबत खरं स्वातंत्र्य काय आहे? मी खरंच स्वतंत्र आहे, मी माझ्या आवडीनिवडी गोष्टी करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहे. हे स्वातंत्र्याचं सुख आपण दिलं पाहिजे, भोगू दिलं पाहिजे, आपणही स्वीकारलं पाहिजे, आपणही ते स्वातंत्र्य घेतलं पाहिजे, इतरांनाही ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि एका बाजूने स्त्री एवढी शक्तिशाली, उन्नत, विकसनशील होत असताना, बलशाली होत असताना, पद आणि प्रतिष्ठेच्या सगळ्या मान्यता तिला प्राप्त होत असताना, दुसऱ्या बाजूनं स्त्रीचं विपरीत वागणं सुद्धा समजून घेतलं पाहिजे. फार वाईट प्रकार सुद्धा होताना दिसत आहेत.
आणि आत्ता आजची बातमी वर्तमानपत्रातली, एका मुलीनं आत्महत्या करून घेतली. काय तर आई म्हणाली, आई बोलली तिला, आई बोलली म्हणून मुलगी 9व्या-10व्या वर्गातली मुलगी आत्महत्या करते. अशा 30 मुली या वर्षात आत्महत्या केल्या त्यांनी. 30 मुलींनी. अहो, मुली आत्महत्या करायला लागल्या या वयात. संयम नावाची गोष्ट कुठे आहे? सहनशीलता काही निर्माण होईल की नाही? उत्तम वक्ते या होवावे हे जे स्वामींनी सूत्र सांगितलं वाचायसाठी नाही हो, हे अंमलात आणण्यासाठी, जगण्यात आणण्यासाठी. जेव्हा पाहाल तेव्हा शिव्यांची सरबत्ती द्याल, माणसं दुखणार नाहीत, त्यांची मनं नाहीत. तुम्हालाही जे पुरुष शिव्या देतील किंवा अद्वा तद्वा म्हणतील, कारण नसताना हिशीड वासीड करतील, दुनियेचा राग नुसता तुमच्यावर काढतील, तेही बरं नाही. आणि तेव्हा तुमचा तोल जातो. सर्रासपणे कोणी कोणाच्या भावनेची, विचाराची कुठली कदर न करता दिन दहाडे शेण मारल्यासारखे शब्द मारून फेकता. आणि एका शब्दाच्या जखमेनं महाराष्ट्रामध्ये किती मोठे डिव्होर्स झालेत. आज महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये संतांची, विचारवंतांची, प्रतिभावंतांची, सुधारकांची, कलावंतांची इतकी प्रदीर्घ प्रगल्भ परंपरा असताना त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तलाक केसेस आहेत, डिव्होर्स केसेस आहेत, सोडचिठ्ठीच्या केसेस आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त व्यसनी लोक होत आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं वैचारिक दारिद्र्य सुद्धा दिसलंय. ज्याला डॉक्टर म्हणतो, ज्याला व्यापारी म्हणतो, ज्याला शिक्षक म्हणतो, ज्याला मोठी मोठी माणसं म्हणत होतो, त्या मोठ्या मोठ्या माणसांचं जगणं इतकं दळभद्री असू शकतं याचा प्रत्यंतर सुद्धा या महाराष्ट्राने दिलेला आहे. आणि राजकारणातला चिखल तर आपण बघतोच आहोत. आता सध्या कोणाची सत्ता आहे हे काही समजायलाच खाली नाही. सगळं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतकं प्रचंड पर्यावरण बिघडत चाललं असताना आपण झोपू कसे शकतो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में गा सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में प्रेत सड़ा हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? जर तुमच्या देशामध्ये हे सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण इतकं सडक बिघडत चाललं असताना तुम्हाला झोप कशी येऊ शकते? झोप कशी येऊ शकते? आपण संवेदनाहीन होत चाललो, संवेदना शून्य होत चाललो. आजकाल वर्तमानपत्राला 500 मेले, 200 मेले काही वाटत नाही हो. 300 मेले काही वाटत नाही. अरे एक माणूस गावातला मेला तर अख्खं गाव शोक करायचो, अख्खं गाव. आज फ्लॅट संस्कृतीमध्ये बाजूचा मरतो आणि बाजूच्या घरी बर्थडे साजरा असतो. कुठलं वातावरण, कुठलं जीवन आहे, कुठली संस्कृती आहे, कुठला विचार आहे, कोणी दिलेला आहे आपल्याला हा विचार? हा विचार करण्याची गरज या महिला दिनाच्या निमित्तानं आवश्यक वाटते आहे. कारण एक महिला शिकली तर कुटुंब शिकतं, देश शिकतो. एक महिला विचार चांगली करायला लागली, अख्खं कुटुंब चांगल्या सारख्या मार्गावर राहतं. एक महिला जर अडाणी राहिली, अख्खं कुटुंब अडाणी राहतं, देश अडाणी राहतो, राज्य अडाणी राहतं. एका महिलेच्या जगण्यावर, एका महिलेच्या शिक्षणावर, एका महिलेच्या सत्प्रवृत्तीवर, एका महिलेच्या सकारात्मक जीवन मार्गावर अख्ख्या कुटुंबाचं जीवन जर उन्नत अवस्थेला पोहोचत असेल, जर यशदायी होत असेल, जर अतिशय उत्तम होत असेल, उत्तुंग होत असेल, तर तसं जीवन आपण जगण्यात का उतरवू नये हा प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे. आणि असे जगणे आमच्या वाट्याला यावे असं मला वाटते. जिजाऊनं शिवाजी घडवला, सावित्रीनं पहिली मुलींची शाळा काढली. कशी काढली? अशीच काढली. ज्योतिबा तिच्या पाठीमागे उभा होता. टवळी चालली धर्म बुडवायला म्हणून टवळीनं, टंग्या वस्तादाईनं तिच्यावर शेण माती फेकलं. लाल बंबाळ, रक्त बंबाळ असं चेहरा घेऊन ती वर्गात गेली. वर्गात कोण होत्या? फक्त तेल्या माया कुणबे महार मांग दलितांच्याच मुली होत्या का? 18 पगड जातीतल्या नाही, उच्च कुलीन विधवा स्त्रिया सुद्धा होत्या, मुस्लिम स्त्रिया सुद्धा, सगळ्या प्रकारच्या, सगळ्या जातीपंथाच्या सगळ्या मुलींना शिकवण्याचं व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. आणि ती गेली, एवढे सगळे संकट झेलून गेली.
जाताना शास्त्र्यांनी गोविंदरावांनी सांगितलं, बाई हे ज्योतिबा नावाचं पोट वेड झालंय, वेड लागलाय, काय करतील काही सांगणार नाही. इथे उच्च कुलीन लोक माझ्यावर फडका घेऊन उठलेले आहेत, धमक्या आलेल्या आहेत. ते पोरग तर वेड झालं, पण तूही वेडी झालीस का? आत्ता या घराचा उंबरठा पुन्हा ओलांडला ना तर परत या घरात यायचं नाही, ही शास्त्रानं जाता जाता ताकीद दिली सावित्रीला. चालली होती शिकवायला, ती ताकीद दिल्याबरोबर ती दचकली, ती थांबली आणि ती म्हणाली, तात्या माझ्या नवऱ्यानं जे काम हातात घेतलंय ते काम वंढाय आहे का? ते काम वाईट आहे का? अहो आपल्या दीनदलित गोरगरिबाईच्या मुलींना शिकवण्यासाठी ते पुढे धडपडतायत. शाळा पहिली भिडेवाड्यात सुरू होते आणि ते काम मला शिकून त्यांनी करायला सांगितलंय. मी त्यांना साथ द्यायला नको? चांगल्या कार्यामध्ये नवऱ्याची साथ मी द्यायला नको तात्या? मला 72 तुम्ही घराचा दरवाजा कायमचा बंद केला तरी मी माझ्या नवऱ्याला साथ द्यायला जाईल. सावित्री त्याच निर्धारानं निघाली. मध्ये शेणमाती गोटे फेकले, तेही ऐकले, वाईट वाईट शब्द ऐकले, धोंडा लागला. ते रक्तबंबाळ कानशील घेऊन वर्गात गेली. वर्गात पोरांना शिकवायला लागली. पोरी पाठीवर पहिल्यांदा आई शब्द आई ई गिरवायला लागले आणि ते शब्द गिरवता गिरवता सावित्रीच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि ते डोळ्यातून पाणी आल्याबरोबर एका मुलीने विचारलं, बाई तुम्ही रडताय का? तुम्हाला लागलं म्हणून रडताय? तेव्हा सावित्रीनं आपला पदर सावरला आणि ती म्हणाली, नाही ग मुलींनो, मी लागलं म्हणून रडत नाहीये. स्त्री जातीचं भाग्य पहिल्यांदा पाठीवर लिहिताना आणि आई शब्द ऐकताना पाहून माझ्या मनात रडायला आला, माझ्या डोळ्यात ते अश्रू आले. ही स्त्री स्वातंत्र्याची मूर्त मेढ पहिल्यांदा दगड माती शेण खाऊन भिडेवाड्यात जिनं ती ज्योत प्रज्वलित केली ती सावित्री आहे. हो, ती आपली सांस्कृतिक महामाता आहे. हे विसरता कामा नये, अजिबात विसरता कामा नये. तिनं त्या स्त्रियांना सगळ्यांना स्वातंत्र्याचा, समतेचा अधिकार आणि हक्क दिला. ती शिकली आणि आज पक्षपाती वातावरण आहे. लोक शिकले, सवरले, मोठ्या मोठ्या पदव्या, डिग्र्या मोठ्या मोठ्या, आमची घरं सजलेली आहेत, कपाटामध्ये मोठी मोठी जाड जाड पुस्तकं आहेत, PhD आणि डिलीट मिळाले आहेत आम्हाला. आणि आमच्या घरात पाहाल तर स्त्री सोबतची जी वागणूक आहे ती विसंगत आहे. आमचे कपडे बदलले, पोशाख बदलले, आमच्या जगण्यात बदल झाला, गाड्या घोड्या आल्या, पदव्या आल्या, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळे आले, पण आमची मानसिकता मात्र बदललेला आहे. ती मात्र अजूनही स्त्रीला दुय्यम लेखण्याची आहे. ही केव्हा बदलेल? हा पक्षपात आहे. एखाद्या स्त्रीला दुय्यम लेखणं आणि पुरुषाला श्रेष्ठ समजणं. एका जागतिक चित्रकाराने एक चित्र काढलं आणि ते चित्र होतं वाघाला एक माणूस सुरा घेऊन रक्तबंबाळ करताना. आणि ते चित्र काढल्यानंतर ते चित्र त्यांनी त्या वाघाला दाखवलं. तेव्हा वाघ म्हणाला तेव्हा की हे चित्र माणसाने काढलेलं आहे. वाघाची प्रतिक्रिया आहे, हे चित्र माणसाने काढलेलं आहे. हे चित्र मला काढायला सांगितलं असतं तर मी माणूस फाडून खाताना दाखवला असता. हा पक्षपात आहे. पक्षपाती धोरण. समता का नाही? नुसती संविधानापुरती समता मानायची नाही. आपल्या बाजूचा, आपल्या आजूचा कोण आहे? आजकाल लोक पटकन आडनाव विचारतात. काय गरज आहे आडनाव विचारायची? कारण जात माहीत करून घ्यायची आहे तुम्हाला. आणि मग जात माहीत करून घेतल्यानंतर तुमचे व्यवहार सुरू होतात. अहो, बाजूचा प्लॉट द्यायचा की नाही, हे किरायानं घर कोणाला द्यायचं की नाही, हे पुरसटलेले विचार 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही तुमच्या मेंदूतून आणि तुमच्या डोक्यातून आणि मनातून जात नाहीये. हे बुरसटलेले विचार घेऊन जगताना आपल्या जगण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असा माझा कणखर विचार आहे. वाटली पाहिजे ना, वाईट वागण्याची लाज वाटली पाहिजे. अजूनही आमची मेंदू आणि मन स्वच्छ धुतल्या गेली नाही.
दोन-चार जातीचे वेगवेगळ्या पंथाचे संप्रदायाचे लोक एका स्टेजवर आणले आणि आम्ही राष्ट्रीय एकात्मता काढल्याने राष्ट्रीय एकात्मता वगैरे होत नाही, तो इव्हेंट होतो. राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, समता हे संविधान मूल्य तुमच्या जगण्यात उतरली पाहिजे, तुमच्या मन मेंदूतून प्रवाहित झाली पाहिजे, तुमच्या रक्ताच्या नसानसातून बोलली पाहिजे, तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात, तुमच्या विचारात समता नांदली पाहिजे, बंधुता दिसली पाहिजे, तुमच्या व्यवहारात न्याय दिसला पाहिजे, नीतिमत्ता दिसली पाहिजे. तर तुम्ही या भारतीय संविधानाचे खरे सन्माननीय नागरिक आहात आणि माणूस म्हणून जगण्याचे तुम्हाला परिपूर्ण स्वातंत्र्य आहे. या देशाचा नागरिक म्हणून अभिमानानं तोळा मिरवण्याचा सुद्धा आणि ती प्रतिज्ञा आणि प्रज्ञा करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला त्या ताकदीने त्या वाणीला आहे. अन्यथा काय हो शब्दाची पोपटपंची, काही अर्थ नाही नुसत्या शब्दाच्या पोपटपंचा करून. आणि म्हणून स्त्रियांनी हे लक्षात घ्यायचं आहे, अजिबात द्वेष करायचा नाही, लोभ करायचा नाही. आता तुम्ही म्हणाल कसं रामासोबत राहूनही कैकेयी काही दुरस्त झाली नाही आणि रावणासोबत राहून विभीषणासोबत राहून रावणही दुरस्त झाला नाही किंवा रावणासोबत राहून विभीषणही बिघडला नाही. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीमध्ये परिवर्तन होतात आणि ती चांगल्या विचारानं होतात. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये विचारामध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात, एक चांगली असते, एक वाईट असते. प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनात द्वेष असतो, ईर्ष्या असते, लोभ असतो, मोह असते, माया असते, अनेक प्रकारचे अहंकार असतात कारण ती नैसर्गिक घटक आहे, असतातच. पण त्याच्याच बरोबर त्याच मनामध्ये दया असते, प्रेम असते, करुणा असते, ममता असते, सद्भाव असतो, हेही मूल्य असतात. मग ह्या दोन्ही गोष्टी असताना आपले जेव्हा क्षुद्र स्वार्थ असतात ना, तेव्हा त्या क्षुद्र स्वार्थाबरोबर हे बरबटलेले विचार आणि हे सगळे अहंकार, द्वेष, मत्सर हे सगळे तोंड वर काढतात आणि तशा पद्धतीनं वागायला सुरू करतात. आपल्याला ते आक्रमण करतात आपल्या व्यक्तिमत्वावर. लोभ जर तो आपल्याला हे पैसे कमवून टाक, लूट त्याला, भेटला बोकडा, काप त्याचे खिसे, कर भ्रष्टाचार. थोड्या थोड्या शूद्र स्वार्थासाठी आम्ही आमचं राष्ट्राचं नुकसान करत असतो, कारण आमच्यातले विकार आम्ही जन्माला घालत असतो छोट्या छोट्या स्वार्थानं आणि चांगल्या वृत्ती प्रवृत्तीवर परंपरागत संस्कारांशी दाबून टाकत असतो. मला आपल्याला हेच सांगायचं आहे, ज्या सर्वज्ञांच्या विचाराचे पाईक आपण आहोत, त्या स्वामींनी जे तत्वसूत्र दिले त्या तत्वसूत्रांनी आमच्यातली सद्भाव, तुम्हाला परस्परे परमप्रीती होवावी, ते परमप्रीती, ते मांगल्य, ती समता, ती ममता, तो बंधुभाव, हा जो सद्भाव आहे तो जागा करायचा आहे, तो प्रभावित करायचा आणि त्याला जागृत करून हे जे विकार आहे त्यांना दाबायचंय, त्यांना दडपून टाकायचं आहे आणि सत प्रवृत्तीला विकसित करायचं आहे. आणि मग तुमच्या वाणी, मग तुमच्या विचारात, मग तुमच्या व्यक्तिमत्वात, मग तुमच्या नजरेत बघा काय होते ते. तुम्हाला बोलायचीच गरज नाही, किमया घडेल. आणि मला असं वाटते तळोधी हे असं संस्कार केंद्र, असं ज्ञान केंद्र आहे का ज्या ज्ञान केंद्रानं महान माणसं दिलेली आहेत. राबो मेश्राम सरांसारखे, डॉक्टर तुवी गेडाम सरांसारखे, ज्यांची परंपरा प्रदीर्घ प्रगल्भ परंपरा आस्थागायत सुरू आहे. आणि महिला दिनाचं औचित्य साधून आणि शताब्दी वर्षाच्या निमित्तानं नुसता उपहाराचा कार्यक्रम करण्यापेक्षा विचाराचा उपहार करून ह्यांच्या सगळ्यांची मन आणि मेंदू स्वच्छ घेऊन त्या मनाची मशागत करून त्या मनामध्ये जे बुरसटलेले विचार, रूढी, परंपरा, कल्पना, अनिष्ट चालीरीती होत्या, जे जातीयतेचे जळमट होते, जे अंधश्रद्धेचे कर्मकांडाचे जळमट होते, ते स्वच्छ धुवून टाकले. आणि तिथे माणूस नावाची पेरणी या निमित्तानं जर होत असेल तर खऱ्या अर्थानं महिला दिन संपन्न झाला असं मला म्हणण्यास पुष्टी मिळेल, याबद्दल संशय वाटत नाही. आपण मला इतका वेळ झाल्यानंतर सहन केलं आणि आयोजकांनी मला बोलावलं, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या समाजात महिलांची धन्यवाद सर. या समाजात महिलांचे काय महत्त्व आहे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. आपले हे विचार उपस्थितांना आणि प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील. तरी